अध्यात्मामध्ये जर आपण ठरवलं की आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचायचंय किंवा आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त करायचंय, पण जर आपण ठरवतो की मी करेल असा अहंकार धरून जेव्हा आपण त्या मार्गावर चालायचा प्रयत्न करतो तेव्हा ते शक्य नाही. परंतु जेव्हा आपण भगवंताला शरण जातो, भगवंतापुढे पूर्ण आश्रित होतो, तेव्हा भगवंत स्वतः आपलं बोट धरून तो प्रवास आपल्याकडून पूर्ण करून घेतो. म्हणजे भगवंताला अहंकारापेक्षा दीनपणा जास्त आवडतो. यावर तुम्ही तुमचं मत कशा प्रकारे मांडाल? नामदेवरायानं अगोदरच मागून घेतलेलं आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. अहंकार जो आहे, जो दीनपणा आहे, दीन म्हणजे दिवस नाही, दीन म्हणजे तारीख नाही, दीन म्हणजे निरअहंकारीपणा. इथं बऱ्याच जणांचंही झालेलं आहे. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं त्यावेळेस आचार्य बसलेले आहेत, स्वतःचे पती बसलेले आहेत, भीष्माचार्य आहेत. तिने अगोदर आचार्याकडे पाहिलं, आचार्यानं कोणताही प्रतिसाद दिला नाही. ज्यावेळेस आपल्या पतीकडे पाहिलं त्यावेळेसही सुद्धा पतीनं स्वतःचे 5 पती पण खाली माना घातलेले आहे, निरुत्तर झालेले आहेत. द्रौपदीला असं वाटू लागलं, स्वतः दातानं पदर सावरण्याचा प्रयत्न केला, काहीही जमायला तयार नाही. पण ज्यावेळेस पूर्ण शक्तीनिशी दीन झाली, दीन झाल्यानंतर देवाला प्रार्थना केली की कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ काय सखया लावियाला. अरे देवा, तू वचन दिलेलं आहे भक्ताला की दीनानाथ ब्रीद सांभाळे आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. नंतर ज्यावेळेस द्रौपदी दीन झाली, देव जवळ होता, पण देव द्वारकेला जावावं लागलं आणि द्वारकेहून देव तिथं आलेला आहे आणि स्वतः वस्त्र हो द्रौपदीला वस्त्र पुरवलेले आहे. दीन झाल्याशिवाय भक्तीतला रिझल्ट लावू शकत नाही. म्हणून तर कृपावंत किती दीन बहु आवडत. वा, तो असा कृपावान आहे की त्याला दीन असलेलाच आवडतो, जो पूर्णपणे त्याला समर्पित आहे. तो म्हणतो की नाही, मी आता हारलो, तू ये आणि माझा सहारा हो, मला आश्रय दे. असेच भक्त त्याला आवडतात.